नमस्कार मंडळी, मी तुम्हाला आज तुरीच्या वल्ल्या शेंगाच्या बियापासून सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे. तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा. मी आता रानात वल्ल्या शेंगा तोडून घ्यायसाठी आले बघा. आता शेंगा तोडून घेते. आता शेंगा सगळ्या वाळायला लागल्यात आहे. आता म्हणलं अजून एक वेळेस सुक्की भाजी बनवून बघा. आता काय परत ही भेटत नाही, एवढा सीजनच असतं ह्याचा. हे काय परत परत खाय भेटत नाही त्या शेंगा. सगळ्या शेंगा वाळल्यात आता तुरीच्या, थोड्या थोड्या राहिल्यात आहे. म्हणून म्हणलं आता ही भाजी काय परत भेटायची नाही, आता करून घ्यावा एक. भाजी करण्यासाठी तुरीच्या शेंगा वाळल्या, तेल, कोथिंबीर, एक टमाटर, लसूण, एक कांदा, तिखट, मीठ, हळद आणि शेंगदाण्याचा कूट एवढं साहित्य घेतले. आता तुरीच्या शेंगा सोलून घेते. अशा तुरीच्या शेंगा सोलून घ्यायच्या म्हणजे किडकं हे असलं एखादा बी तर दिसतो. एवढ्या किडक्या नाहीत, एखादा बी असला तर आपला असं बघून सोलून घ्यायचं. वाळलेल्या तुरीच्या बियापासून एवढी खमंग शेंग भाजी लागत नाही बघा. ती वल्या बियाची भाजी लय भारी लागते. म्हणून आता ही एवढ्या सीझनला भेटते, काय सारखे सारखं भेटत नाही. म्हणून आता म्हणलं भाजी करावा ह्याची आता सुकी. आता हे तुरीचं बी सोलून झालं बघा, एवढं बी पडल्यात आहे. आता लसूण सोलून घेते. आता कांदा कापून घेते. आता कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा फोडणीसाठी. आता टमाटर कापून घेते. आता टमाटर पण आपल्याला बारीक कापून घ्यायचे.
आता कोथिंबीर कापून घेऊ. कोथिंबीर बी बारीक कापायची आपल्याला. आता चुलीवर कढई ठेवून घेते. कढईत तेल टाकून घेते. आता तेल गरम झालंय, कांदा लसूण टाकून घेते त्याच्यात. हलवून घेते. आता कांद्याला चांगला लाल कलर येऊन द्यायचा बघा. कांदा चांगला भाजला तर चव येते, नाही तर मग गोड भाज्या लागतात कांदा कच्चा राहिल्यावर. म्हणून चांगला लाल भाजून घ्यायचा. आता कांद्याला चांगला कलर आलाय लाल. आता टमाटर टाकून घेते त्याच्यात. आता हलवून घेते. आता टमाटर चांगलं फोडणीत आपल्याला शिजून घ्यायचे. असं पळीने असं रगडून घेते जरा, म्हणजे थोडी इरगत्यात. हे का आता पाणी सुटलं आता टमाट्याला. आता टमाटर चांगलं इरगळलंय. आता त्याच्यात तुरीचं बी टाकून घेते. आता हलवून घेते. आता आपल्याला ह्याच्यात चांगलं हलवून घ्यायचं तेलात. आता भाजून घ्यायचं ही फोडणी चांगलं. आता फोडणी चांगलं भाजून निघल्यात बघा बी. आता ह्याच्यात आपण सगळं साहित्य टाकून घेऊ. आता कोथिंबीर टाकून घेते आधी. आता थोडी हळद टाकून घेते. चवीपुरतं मीठ टाकून घेते. तिखट टाकून घेते अर्धा चमचा. आणि शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेते लगेच. आता मिक्स करून घेते सगळं. आता हे सगळं मिक्स झालंय. आता थोडंसं पाणी टाकून घेते, म्हणजे आता बी थोडंसं शिजून घ्यायचं आपल्याला पाण्यात. आटून घ्यायचं आपल्याला हे पाणी सगळे. थोडं मिक्स होण्यासाठी थोडं पाणी टाकून घ्यायचं. हे का एवढं पाणी ओतलंय. आता हे का एवढ्याच पाण्यात आता शिजून घ्यायचं आपल्याला ही. आता बी काय अर्ध कसं शिजलेलं आधी फोडणीत चांगलं, त्याच्यामुळे लय पाण्याची गरज नाही.
शेको अशी भाजी आटून घ्यायची बघा ही. काय वास खमंग सुटलाय बघा. लय भारी भाजी लागणार आहे आता ही. आता तुम्ही कधीतरी अशा शेंगा बाजारात विकायला येतात बघा. कधी बी अशा विकत घेऊन अशी भाजी बनवून खायची बघा. लय छान लागते भाजी ही. शेको आता आटलं पाणी. शेको अशी सुकी भाजी करायची बघा. ही झाली आपली तुरीच्या वाल्या बियाची भाजी. पुन्हा कोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या जेवायला.